नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक दीड दोन वर्षापूर्वीची गोष्ट असेल मला वाटते. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आला होता आणि त्यामधलं एक गीत सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होतं. आली उमलून माझ्या काय ते गाली काहीतरी असं गाणं होतं. आता मी विसरलो सुद्धा ते. प्रीत नवी मखमाली बहरला हा मधुमास नवा. आणि मग त्या सिनेमातलं ते चित्रण होतं. त्या चित्रणाच्या दरम्यान प्रॅक्टिस वगैरे यासाठी त्यातल्या कलावंतांचं एक जो क्लिप होती, भरत जाधव वगैरे, अंकुश चौधरी मला वाटतं, त्यांची ती क्लिप ही इतकी सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आली होती की मग घराघरातून, प्रत्येक घरातून, सामान्य घरातून नामवंत कलावंत वगैरे अशा त्या काय त्या टाळ्या वाजवत आणि दोन चार पावलं पुढे मागे करत ते गाणं लावायचे आणि त्याच्यावर नाचायचे. आणि आपापली क्लिप प्रत्येक जण सोशल मीडियावर टाकत होता. त्यामुळे तो चित्रपट किती चालला, किती लोकप्रिय झाला, मला कल्पना नाही. कारण चित्रपट उद्योगामध्ये काय चालतंय ह्याच्या जितक्या बातम्या तुमच्यापर्यंत येतात त्यापेक्षा जास्त काही माहिती मी मिळवतो असं नाही. माझा तो फार आवडीचा विषय असं नाही. एक प्रेक्षक म्हणून आहे तेवढाच. पण मला आठवतं, हा पावणे 2 वर्ष झाली असतील, 23 मधली गोष्ट आहे. तो सगळीकडे अक्षरशः ते गाणं धुमाकूळ घालत होतं सोशल मीडिया. आणि ते जे गाणं वाजत होतं प्रत्येक जण त्या तालावर नाचत वगैरे होते, कॅमेऱ्या समोर काय ते मोबाईल समोर. तर मग त्यामुळे त्या चित्रपटाने फारच मोठं यश मिळवलं का? आज तुम्ही त्या एकूण धुमाकूळ घालणाऱ्या गाण्याचा परिणाम काय झाला असा विचार कराल तर काही नाही, विसरून गेले. मलाच बघा ना, मला आता त्यातले शब्द पण आठवत नाहीयेत. सांगायचा मुद्दा असा की असंच एक गाणं सध्या सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालतंय. कोणी रस्त्यावर, घरात, बाल्कनीत, गच्चीवर, राणो मुंबई की राणो. मला बरं ते पुढे काय नाही, मागे काय नाही, राणो राणो, मुंबई की राणो किंवा बंबई की राणो. हा सगळा प्रकार बघून हसावं की रडावं कळत नाही. साधारणतः मध्यम वर्गातले, गरीब घरातले कोणही सोशल मीडियाने असा प्लॅटफॉर्म, मंच उभा करून दिलेला आहे की प्रत्येकाला वाटेल ते काही करून, रेकॉर्ड करून तुम्हाला सोशल मीडियात टाकता येतं. पण सोशल मीडियामध्ये झालं आणि व्हायरल झालं म्हणजे ते सगळं खरं ठरलं किंवा यशस्वी ठरलं असं बिलकुल नाहीये. बिलकुल नाही. वास्तविक जग वेगळं असतं. वेगळं असतं. वास्तविक जग किती वेगळं असतं हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर लोकसभा आणि विधानसभा यांचे महाराष्ट्रातले निकाल बारकाईने समजून घ्या. तर तुम्हाला कळेल व्हायरल हे तात्पुरतं असतं, पण काम, कष्ट, मेहनत कायमच्या फायद्याचे असतात. हरियाणा, महाराष्ट्र या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ज्या पद्धतीत यश मिळवलं विधानसभेला, ते बघितलं तर लोकसभेमधला पराभव हा व्हायरल होता असं म्हणावं लागतं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की एकूणच सगळ्या पक्षांना किंवा अनेक काँग्रेसच्या किंवा काँग्रेस समर्थक किंवा भाजप विरोधक असे जे लोक आहेत त्यांना एक प्रश्न सतावतोय की भाजप हरत का नाही? सगळे बोटं मोडून झाली, आरोप करून झाले, तरीही भाजप का जिंकतो? इतके सुखावले होते सगळे लोक लोकसभेचे निकाल आल्यानंतर की झालं भाजपचा अस्तकाळ सुरू झाला असं म्हणताना हरियाणा, मुंबई म्हणजे महाराष्ट्र आणि दिल्ली अशा लागोपाठच्या निवडणुका भाजपने जिंकल्या आणि प्रचंड फरकाने जिंकल्या, आघाडी सकट जिंकल्या. तेव्हा या लोकांना
त्याचं उत्तर सापडत नाही असं का होतं? त्याचं उत्तर मित्रांनो सोपं आहे. आली उमलून माझ्या गाली, प्रीत नवी मखमाली, हे तेवढ्या पुरतं व्हायरल होणं आणि दीर्घकाळ टिकणं, यातला जो फरक असतो तोच नेमका इथे सुद्धा असतो. राजकारण व्हायरल होणं. जरांगे पाटील, तुम्ही ज्या कालखंडामध्ये आली उमलून माझ्या गाली मधुमास नवा वगैरे गाणं गाजत होतं, व्हायरल होत होतं, त्या काळात तुम्ही बारकाईने बघा, जरांगे पाटील सुद्धा व्हायरल झालेलं होतं. झालं, फडणवीस संपला. जरांगे पाटील व्हायरल झाला म्हणजे फडणवीस संपला. तुम्हाला मराठ्यांची मतं नकोत का, अशा धमक्या जरांगे पाटील देत होते. आठवतं तुम्हाला? काय झालं? विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यापासून जरांगे पाटील काय करू शकले? आत्ताच्या आत्ता द्या, उद्याच्या उद्या द्या, 3 आठवड्यात द्या, नाही तर उद्या उपोषणाला बसलो, अशा धमक्या देणारे जरांगे पाटील आज कुठे आहेत नेमके, या प्रश्नाचं उत्तर शोधून सापडणार नाही. का? तर व्हायरल होऊन वास्तवातल्या लढाया जिंकता येत नाहीत आणि वास्तवातली कामं पूर्ण होत नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे मी जरांगे पाटील किंवा यांना सांगत नाही, आंदोलन करणारे, चळवळ करणारे, सार्वजनिक जीवनात काही करू बघणारे किंवा राजकारण करणारे, या सगळ्यांसाठी एक गोष्ट समजणं आजच्या काळामध्ये आवश्यक आहे, की व्हायरल झालात म्हणजे तुम्ही बाजी मारली किंवा लढाई जिंकली असं होत नाही. व्हायरल तात्पुरतं असतं. लोकांनी मोबाईल बंद केला की व्हायरल संपलं. पण वास्तविक जीवनामध्ये जे लोकांना भेडसावणारे प्रश्न असतात ते खरे असतात, आणि त्या दिशेने लोकांना जेव्हा विचार करावा लागतो, निर्णय घ्यावे लागतात, त्यावेळेला व्हायरल कामी येत नाही. सकाळी संजय राऊत काय बोलले हे रात्री 12 वाजेपर्यंत लोक विसरलेले असतात. मीडियाने ते कितीही व्हायरल करो, सोशल मीडियाने त्याच्यावर कितीही डिबेट करो, उपयोग नसतो. पण तिथे तिथे जाऊन त्या त्या विषयावर काम करणारी दीर्घकालीन माणसं असतात, ती जो परिणाम घडवतात, तो राणो, मुंबई की राणो यातून मिळणारं यश नसतं. हे आहे, आत्ता चालू आहे. गेलं 15-20 दिवस मी बघतोय त्या युट्यूबवर, जरा इकडे तिकडे झालं की त्या शॉर्ट्सवर कोणतरी राणो नाचणारा येतो. मुली असतात, बायका असतात, कधी 2-4 जण असतात, कधी दोघेच असतात, कधी एकच असतं. युट्यूब ओपन करा की राणो आहे. हे मी आज एवढ्यासाठी समजावते मित्रांनो, की लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पक्षांना यशापयश आलेलं आहे त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, की मीडिया हा व्हायरल होतो पण तो व्हर्च्युअल असतो, वास्तविक नसतो. तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते, तुमच्या पक्षाची भूमिका ही जितकी प्रत्यक्ष मतदारापर्यंत जाऊन पोहोचते, त्याचा परिणाम मतदानावर होत असतो. टीव्हीवर किंवा सोशल मीडियामध्ये तुम्ही वाटेल तितकी मैजल मारा, पण शेवटी तुम्ही तो व्हॉट्सअपवर पाठवलेला मेसेज ज्याच्या व्हॉट्सअपवर पोहोचलाय त्यांनी तो उघडला, ऐकला, बघितला आणि समजून घेतला, तर त्याचं मतदानामध्ये रूपांतर होऊ शकतो. पण हजारो आणि लाखो व्हॉट्सअप ग्रुप असतात, त्याचे करोडो सदस्य असतात, त्यांनी तुमचा मेसेज उघडून बघितला नाही तर तुम्ही त्या मतदारापर्यंत, त्या नागरिकापर्यंत पोहोचलेले सुद्धा नसता. आणि अशा ज्या कंपन्या फॉरवर्ड करणाऱ्या असतात त्या तुम्हाला आकडे दाखवतात, बघा आमच्याकडे इतके व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि त्यांचे इतके सदस्य आहेत, त्यामुळे आम्ही व्हायरल करून टाकलं. तर त्यांनी व्हायरल केल्यामुळे तुम्हाला मतं मिळणार नसतात. पण तुमचा कार्यकर्ता,
तुमच्या भूमिकेशी विचाराशी एकनिष्ठ असलेला पदाधिकारी कार्यकर्ता अत्यंत स्थानिक पातळीवर वॉर्डामध्ये, चाळीमध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये पोहोचलेला जो कार्यकर्ता असतो, तो कार्यकर्ता ज्या मतदारापर्यंत पोहोचतो तिथे मत बदललं जात असतं. तिथे मत बदललं जात असतं. त्यामुळे व्हायरल होणं हे क्षणिक असतं आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून, संघटनात्मक माध्यमातून अधिकाधिक लोकसंख्येपर्यंत पोहोचणं हे परमनंट असतं, दीर्घकालीन उपयुक्त असतं. मी मुद्दाम हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर मी एक दोन व्हिडिओ भाजपची पूर्ण हजामत केली होती. हजामत केली होती की जो पक्ष 30 वर्षामध्ये 2 खासदारांपासून 282 पर्यंत पोहोचला, तेव्हा तो व्हायरल होऊन पोहोचला नव्हता. इव्हेंट मॅनेजमेंट, सर्वे कंपन्या, ओपिनियन कंपन्या किंवा इव्हेंट मॅनेजमेंट, मार्केटिंग कंपन्या यांच्या मदतीने भाजप 2 ते 282 पोहोचलेला नाही. भाजप हा प्रामुख्याने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांना विसरलात तेव्हाच तुम्ही पराभवाला आमंत्रण दिलं होतं. अशी सज्जड हजामत भारतीय जनता पक्षाची मी माझ्या व्हिडिओतून केलेली होती. किती भाजपवाल्यांनी मला शिव्या घातल्या? कोणी नाही घातल्या. भाजपच्या नेतृत्वाने भाऊ तोरसेकर काय सांगतोय, टीका काय करतोय ते समजून घेतलं आणि आपली चूक सुधारली. गो बॅक टू युअर कार्यकर्ता, बॅक टू रूट्स, ग्रासरूट लेवल. जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करा, कार्यरत करा, तर तुम्ही परत जिंकू शकाल. हे मी त्या लोकसभा निकालानंतर भाजपला अक्षरशः झोडपून काढत सांगितलं होतं, पण त्यांनी राग न मानता समजून घेतलं. त्याचा फायदा त्यांना विधानसभेला मिळाला. आम्ही जी टीका करतो ती टीका, भले आम्ही कुठच्याही पक्षाच्या बाजूने असू, आम्हाला हळवा हे असेल, मला राज ठाकरे यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे, हळवा आहे मी, असं लोक आरोप करतात. मी ते नाकारत नाही. पण राज ठाकरेंचं मी कितीही कौतुक केलं तरीही त्यांना फायदा मिळत नसेल तर भाजपलाही कसा मिळेल? अजिबात नाही मिळत. माझ्या कौतुकाने 4 मतं कुठल्याही पक्षाला मिळत नाहीत आणि त्याचप्रमाणे माझ्या टीकेमुळे कुठल्याही पक्षाला मिळू शकणारी 4 मतं कमी होतील यावर सुद्धा माझा विश्वास नाही. तुम्ही पक्ष चालवता, संघटन चालवता, राजकारण करता, तर तुम्ही ज्या चुका करता त्या दाखवून देणं याला मी विश्लेषण समजतो आणि मी ते सगळ्या पक्षांचं विश्लेषण करत असतो आणि त्यामध्ये हरणाऱ्या पक्षाचं विश्लेषण अत्यंत बारकाईने आणि निष्ठुरपणे करावं लागतं. मी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला झोडपून काढलं, याचं कारण तुम्ही जिंकण्याची शक्यता असताना हरलात. तर हरण्याचं कारण शोधा, आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा आणि परत कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभे राहा. कंपन्यांच्या कडेवर बसलाय, ओपिनियन पोलच्या कडेवर बसलाय, तिथून खाली उतरा हेच सांगितलं. आणि तेच मी गेली 4-5 वर्ष उद्धव ठाकरेंना पण सांगतोय, काँग्रेस पक्षालाही सांगतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही सांगतोय की निवडणुका जिंकून देणारी सगळ्यात मोठी ताकद कार्यकर्ता आहे, ना की व्हायरल करणारं सोशल मीडिया किंवा मीडिया आहे. मीडियाच्या डिबेटमध्ये तुम्ही रोज जिंकाल, पण निवडणुकीची वेळ येते त्यात तुम्ही हराल. हे खरं विश्लेषण. आणि म्हणून मी राणो शीर्षक जे दिलंय की सध्या हे धुमाकूळ घालतंय. आणखी वर्षभराने राणो, मुंबई की राणो कोणालाही आठवणार नाही. जसं मधुमास कोणाला आज आठवत नाही. राजकारण करणारा तुम्ही कुठल्याही पक्षाचे समर्थक असा, कुठल्याही पक्षाचे अनुयायी असा, पाठीराखे असा, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादी गोष्ट व्हायरल केली म्हणजे तुम्ही बाजी मारली या भ्रमातून बाहेर पडा. भाजपला लोकसभेनंतर मी हेच सांगत होतो
त्यांनी ते मनावर घेतलं, त्यांना त्याचा फायदा मिळाला. काँग्रेस पक्ष हे करणार आहे का? तुमचे जे भडभुंजे निर्भय बनो वगैरे असल्या बोगस सभा घेत होते आणि तुमच्याच बाजूचे असलेले श्रोते त्यांच्या समोर पांडित्य सांगत होते, त्यातून मतदारापर्यंत पोहोचणं अशक्य होतं. आणि म्हणून निर्भय बनोच्या किती 100-200 बैठका केल्या, त्याचा फायदा विधानसभेत काँग्रेसला मिळाला नाही, लोकसभेत सुद्धा मिळाला नव्हता. लोकसभेत सुद्धा मिळाला. आणि याच लाईनवर जे रोज रोज व्हिडिओ बनवतात, त्याचा सुद्धा फायदा काँग्रेसला मिळू शकला नाही. फडणवीस बाजी मारून गेले, ते बाजी मारून गेले, त्याला युट्यूब किंवा सोशल मीडिया कारणीभूत नाहीये. त्यांनी परत एकदा खालीपर्यंत तळागाळापर्यंत स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना गोंजारलं, कार्यरत केलं, म्हणून फडणवीस मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आणि इतकं मोठं यश मिळवू शकले. फैलावत जाणारे जे असतं त्याला व्हायरल म्हणतात. आणि हे व्हायरल फसवणारं असतं. ते मल्टी मार्केटिंग काय म्हणतात ना, की तुम्हाला एक वस्तू मिळेल, ती फुकटच मिळेल, त्यासाठी 500 रुपये भरा. मग 500 रुपये भरले तुम्ही की ती वस्तू तुम्हाला येते. त्याच्याबरोबर 5 कुपन असतात, ती तुम्ही 100-100 रुपयाला इतरांना विका, की तुमचे 500 रुपये वसूल झाले आणि 5 लोकांना अडकवा. याला व्हायरल म्हणतात. याला व्हायरल म्हणतात. आणि कधीतरी ती मार्केटिंग कंपनी फरारी होते आणि मग ज्यांच्याकडून ते कुपन आलंय ते तुमचा गळा पकडतात. तेव्हा हे व्हायरल 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 आहे ना, यातून निदान राजकीय पक्षांनी, विविध आंदोलनकर्त्यांनी, चळवळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ही साधनं आहेत, ही वापरली पाहिजेत. वापरू नका असं म्हणणं नाही माझं. पण त्याच्यावर विसंबून आपण बाजी मारू, या भ्रमांचं आजचे सार्वजनिक कार्यकर्ते आणि नेते असतील तर ते आत्मघाताच्या दृष्टीने वाटचाल करतात. आणि त्याचीच पडताळणी आपल्याला हरियाणा, महाराष्ट्र, दिल्लीच्या विधानसभा निकालातून आलेली आहे. तेव्हा राणो मुंबई की राणो म्हणून नाचणारे जे आहेत ते आपलं मनोरंजन करतात, इतरांचं करतात. पण त्या पद्धतीने सार्वजनिक कार्य होऊ शकत नाही, राजकारण होऊ शकत नाही. हे सोशल मीडियावर विसंबलेल्या किंवा मेनस्ट्रीम मीडियावर विसंबलेल्या राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ते सिनेमातलं कुठच्या तरी कन्नड सिनेमातलं कन्नड गाणं आहे, पण त्यातले तेवढे शब्द घेऊन सगळे नाचत सुटले. त्या राणो मुंबई की राणो याच्या पुढे काय मागे काय कोणालाच पत्ता नाही. मला इतकं 8-10 वेळ तरी मला ते समोर आलं आणि ऐकावं लागलं. म्हणून मी शेवटी आज जेव्हा बोलतोय तेव्हा मी प्रयत्नपूर्वक या गाण्याचा पुढचा मागचा काय भाग आहे का हे शोधायला गेलो. तेव्हा मला एका ठिकाणी सापडलं की एक मुलगी ते गाणं संपूर्ण म्हणते. ते कानडीतलं गाणं आहे, कन्नड भाषेतलं गाणं आहे. पण व्हायरल काय झालंय, राणो मुंबई की राणो. पुढे काय, काय नाही. मागे काय, काही नाही. नेमकी ही अवस्था तुमच्या पक्षाची होते जेव्हा तुम्ही व्हायरल गोष्टींवर विसंबून आपलं राजकारण करायला बघता. त्यातून सगळ्या पक्षांनी आज पराभूत झाले, त्यांनी बाहेर पडावं. उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभूती आहे. हे उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती, पक्ष फुटला, मुख्यमंत्री पद गेलं म्हणून असलेली सहानुभूती सतत व्हायरल केली गेली. काय फायदा झाला? 56 आमदारांची शिवसेना 20 आमदारांवर उद्धव ठाकरे घेऊन आले. त्याचं कारण उद्धव ठाकरे आपला शिवसैनिक, खरा शिवसैनिक, कार्यकर्ता यापेक्षा व्हायरल लोकांवर विसंबून राहिले. नंतर ते व्हायरल पण गायब होतात. तेव्हा सगळ्या पक्षांना माझा प्रामाणिक सल्ला आहे, राणो मुंबई की राणो म्हणून नाचत बसू नका. त्यातून मधुमास येणार नाही. कार्यकर्त्यांकडे वळा, संघटनेकडे वळा, पक्षाची संघटना मजबूत करा. तुम्हाला भवितव्य उज्ज्वल असेल. नमस्कार.